नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 24व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. एकनाथ प्रातःसमयी गंगा स्नानाला पंचगंगेच्या घाटावर येत असत. पण आजची पहाट, आजचे स्नान आणि आजचा सूर्योदय काही वेगळ्याच आनंदात बुडी मारायला लावित होता. काशी क्षेत्री आल्याचे सार्थक झाले होते. दक्षिण काशी म्हणजे पैठण आज या वाराणसीला बरोबर आल्यासारखे वाटत होते. काशी क्षेत्रीच्या प्रमुख विद्वानांनी आणि ब्रह्मवृंदांनी भागवतावर प्राकृतात टीका लिहिण्याची सहर्ष परवानगी दिली होती. ह्यापेक्षा आनंदाचा कोणता मोठा क्षण होता. भागीरथीच्या वाहत्या प्रवाहात ओले त्याने उभे असलेले एकनाथ हाती जलाचा अर्घ्य घेऊन उभे होते. त्यांचे डोळे उघडे असले तरी ते ह्या क्षणाला चर्मचक्षुनी पाहत नसून त्यांचे ज्ञानचक्षु उघडले होते. ते अंतस्थितीत एकाग्र झाल्याचे कुणालाही समजत नव्हते. विश्वशक्तीपुढे त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करली होती. माझ्या हातून हे पवित्र कार्य करून घेण्याची त्या त्रैलोक्य सुंदराची इच्छा आहे. सारे तोच करून घेणार, मी फक्त निमित्त मात्र आहे, असा विनम्र भाव त्यांच्या ठायी होता. नवे नम्रता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भावच होता. प्रकाशराशी घेऊन उगवणारा प्रत्येक दिवस एकनाथांच्या बुद्धीला आव्हान देणारा होता. ह्या तेजराशी नाथांच्या लेखणीतून प्रवेशून अक्षरबद्ध होत होत्या. प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी ही तेजाने, पावित्र्याने तळपत होती. काशी क्षेत्रात आल्यापासून एकनाथ महाराज निसटणारा क्षण बुभुक्षिताप्रमाणे कारणी लावत होते. ते गंगामयाशी हितगुज करायचे. माते, अगं तू अव्याहत कार्यरत आहेस. क्षणाचा केवढा बहुमोल उपयोग तू करतेस. तू अखंड जीवनदायिनी आहेस. तुझ्यामुळेच लोकजीवन फुलते आहे, फळते आहे. तू विसावलीस तर मी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण यथाशक्ती, यथामती कारणी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आई, तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. प्राकृत टीका लिहिण्याची संमती मिळाल्या क्षणापासून नाथांची चित्तवृत्ती बहरली होती. यात माझे कर्तृत्व नसून ही सारी त्या परमात्म तत्वाची इच्छा आहे. मी फक्त हे कार्य करीत असताना प्रामाणिक राहायला हवे. ईश्वरी तत्व जनमानसाच्या हृदयाला जाऊन भिडायला हवे असे लेखन माझ्या हातून घडावे. ही प्रार्थना ते वारंवार करीत. भागवतातल्या 11 स्कंधाचे निरूपण म्हणजे कृष्ण उद्धव संवादात्मक निरूपण. 10 स्कंद लिहून झाले तरी व्यास महर्षींना आत्मशांतीचा लाभ झाला नाही. तेव्हा देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून कृष्ण लीलात्मक भक्तिरसपूर्ण हा 11 स्कंद व्यासांनी लिहिला आणि त्यांना आत्मशांतीचा प्रत्यय आला. ते आनंद सागरात पोहू लागले. नाथांना वाटले, हृदयी कृष्णमूर्तीचे अधिष्ठान असल्याखेरीज त्याचेच कर्तृत्व मी भक्तिरसपूर्ण लिहिणार कसे आणि जनमानसाला ईश्वर तत्व स्पर्श करणार कसे. कृष्णरंगात रंगलेल्या नाथांना अधिष्ठानासाठी वेगळे आवाहन करण्याची जरुरी नव्हती. स्मरण मात्रे त्यांना ते साध्य होत होते. त्यांच्या मनी कृष्णमूर्ती तरळू लागली आणि काय आश्चर्य, त्या श्रीकृष्णाच्या जागी त्यांना वारंवार श्रीखंड्या दिसू लागला. ध्यानी मनी नसताना हा श्रीखंड्या माझ्या मनप्रांगणात का डोकवतो आहे. त्यांच्या लक्षात आले की श्रीखंड्या म्हणजे श्रीकृष्ण हा उलगडा हे रहस्य मागेच आपल्याला कळले आहे. पण भगवंता, आता ते सेवकऱ्याचे रूप घेऊन तू माझ्या पुढे का ठाकतो आहेस. तुझी काही इच्छा माझ्या हातून पूर्ण व्हायची राहिली आहे का. उजव्या हाताची घडी डोक्याखाली घेऊन आड्याकडे पाहत नाथ पहुडले होते आणि त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या वरातीच्या वाजंत्रीचे स्वर ऐकू आले व ते चटकन उठून बसले. त्यांना वाटले, अरेच्छा, आत्ता लक्षात आले. श्रीखंड्याचे लग्न करून द्यावे अशी हिची फार इच्छा होती, पण प्रत्यक्षात ती फलद्रूप होऊ शकली नाही. पण त्या इच्छापूर्तीसाठी तर भगवान श्रीखंड्याच्या रूपाने माझ्या मनच्चक्षुपुढे येत नसतील ना. पण मी त्याचे लग्न लावणार कसे. परमेश्वराचे लग्न आम्ही पामराने लावायचे तरी कसे. आणि ते हास्यास्पद नाही का. अजन्माचा जन्मसोहळा आम्ही साजरा करतो. अनाम असलेल्याचे नामकरण आम्ही करतो. ते फक्त आमच्या समाधानासाठी असते. भगवंताचे स्मरण करण्याचा तो एक आविष्कार असतो. माझ्या हातात लेखणी आहे,
तेच माझे साधन समजून मी परमेश्वराचा वाङ्मयीन विवाह सोहळा साजरा केला तर? हा विचार स्थिर होताच त्यांनी श्रीमद भागवताचा दशमस्कंद उघडला. त्यात महर्षी व्यासांनी कृष्णविवाहाच्या प्रसंगावर 150 श्लोक लिहिले आहेत. त्यावरून नाथांनी रुक्मिणी स्वयंवर लिहायला घेतले. शिवशक्तीचा वाङ्मयीन विवाह सोहळा लिहिण्याचा मोह अनावर झाला. विजयी पांडुरंग आणि रुक्मिणीचा कर्नाटकात त्या सावकाराने घडवून आणलेला लग्न सोहळा त्यांना आठवला. तेव्हा आपल्या मनात रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याची मनीषा उत्पन्न झाली होती. त्याची पूर्तता या काशीक्षेत्री व्हावी अशीच त्या श्रीहरीची इच्छा असेल. स्वांत सुखाय रुक्मिणी स्वयंवर लिहायचे आणि जनता जनार्दनासमोर मनकर्णिकेच्या घाटावर मात्र श्रीमद भागवतावर टीका लिहून सांगायची असे दुहेरी कार्य नाथांनी अंगीकारले. त्यामुळे काशी क्षेत्रातला त्यांचा प्रत्येक क्षण कार्यान्वित झाला. शुभमुहूर्त आणि शुभवेळ पाहून श्रीमद भागवतावरच्या टीकेला सुरुवात झालीच होती. दुपारी वाचन, चिंतन, लेखन मठात चालायचं आणि सायंकाळी मनकर्णिकेच्या घाटावर गंगामय्याच्या साक्षीने निरूपण व्हायचं. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री जनार्दन. भावार्थे नमिता चरण. जनासहित मी पण नाहीच जाणस स्वये केले. 5 अध्याय पैठण क्षेत्रीच पूर्ण झाले होते. 6व्या अध्यायापासून एकनाथांची रसाळ आणि प्रासादिक वाणी अमृतधारा स्रवू लागली. विषयाची सुरुवात तर इतकी मनोज्ञ झाली की स्वतः नाथही थक्क झाले. त्यांना वाटले वाङ्मयीन लग्नावर श्रीकृष्ण खुश असावा. त्यामुळे भागवतातले श्रीकृष्णाचे वर्णन, द्वारकेचे वर्णन सुरेख जमत आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यासारखे लेखणी लिहित आहे. नाथांच्या लेखणीला जणू फुलोरा आला. मनाची फांदीन फांदी फुलांनी डवरून गेली. मूळ एकेका श्लोकावर 10-15 ओव्यांचा, प्रसंगी 25 ओव्यांचा साज चढू लागला. ओवीरूप अलंकार लिहिलेले विषय मनोज्ञ भासायचे, हृदयाला जाऊन भिडायचे. एकनाथांची जाज्वल्य प्रतिभा, स्वानुभवाचे बळ, शारदेचा वरदहस्त आणि गुरुकृपा यामुळे त्यांच्या वाग्गंगेत श्रोतृवृंद मनपूट डुबायचा आणि तृप्त व्हायचा. या श्रवण प्रसादासाठी काशीतले मोठे मोठे विद्वान, दशग्रंथी ब्रह्मवृंद, तपोनिष्ठ वेद संपन्न, तर्क, तीर्थ इत्यादी विलक्षण प्रज्ञेचे लोक येत होते व स्तब्धपणे नाथवाणी ऐकत होते. मुद्देसूद प्रतिपादन, आत्मप्रत्ययाचा साक्षात्कार आणि गुरुचरणाचा नम्र भाव व त्याची वारंवार जाणीव देण्याची रुजुता यामुळे प्रज्ञावंत दिपून जात आणि माना डोलावू लागत. मठाधिपती संन्यासी बुवांसकट सारे संतुष्ट होते. दिवस पालटत होते, ग्रंथ संपत होता, श्रोत्यांच्या मनी हुरहुर दाटत होती. या सगळ्या आनंद कल्लोळात नाथ आपल्या पितृवात्सल्याचा भाव विसरू शकत नव्हते. इतक्या दिवसाच्या मुक्कामात आणि इतक्या लोकांच्या भेटीगाठीत त्यांना अद्याप हरी भेटला नव्हता. त्यांच्या मनी ती हुरहुर होती. हरिमनी आकस धरून माझ्यावर रागवून मला न समजावून घेता घराबाहेर पडला. पण इथे या पवित्र क्षेत्री त्याची भेट व्हायला हवी होती. माझं पाडस नुसतं दृष्टीला पडलं तरी माझ्या पितृहृदयाला समाधान वाटेल. पण तो पितापुत्र भेटीचा योग अद्याप आला नव्हता. नाथांची हुरहुर संपत नव्हती. पण ईश्वरेच्छा म्हणून नाथ स्वस्थ राहून कार्यमग्न झाले होते. पैठण सोडून आता तसे बरेच दिवस झाले होते. पैठणच्या मानाने इथले काशीतले हवामान भिन्न होते. इथली कडक थंडी आणि प्रखर उन्हाळा शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने प्रतिकूल होता. शिवाय गृहस्थाश्रमी नाथ कुटुंबियापासून दूर होते म्हणजे तसे एकलेच होते. पण भागवत टीकेच्या महायज्ञाचे यजमानपद स्वीकारलेला हा व्रतस्थ कुठल्याही प्रतिकूलतेला शरण जात नव्हता. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथानंतर जवळजवळ 225 वर्षांनी अध्यात्म विषयावरचा एवढा महत्त्वाचा प्रबंध ग्रंथ निर्माण होत होता. ब्रह्मसाम्राज्य दीपिका हेच नाव त्याला संयुक्तिक ठरेल असा प्रसाद ग्रंथ. तत्वजिज्ञासू साधकांना, अभ्यासकांना, मराठी भाषेच्या उपासकांना हा ग्रंथ म्हणजे प्रामाण्य ग्रंथ, आदराचा ग्रंथ निर्माण होत होता. नाथांच्या पवित्र हृदयातील दालने या ग्रंथाद्वारे लोकांना सुस्पष्ट दिसू लागली. मनकर्णिका घाट म्हणजे जीवन मृत्यूची जणू सीमारेखा. एका बाजूला जीवनदायिनी गंगा आणि दुसऱ्या बाजूला स्मशान, वैराग्य प्राप्त व्हावं अशी दहनभूमी. आणि या दोन्ही टोकांना जोडणारी, त्यांचा सांधा जुळवणारी घाटावरची ज्ञानगंगा सारेच कसे विलक्षण होते.
मन उंबरठ्यावर दोलायमान होणारा जीव ज्ञानकर्णिकेच्या आधाराने सच्चिद आनंद स्वरूप कसा होऊ शकतो याची उकल भक्तिगंगेत डुंबणाऱ्यांना होऊ लागली. एवढे क्रोधी, संतप्त, अहमन्य, दुराराध्य संन्यासी महाराज आता जणू एकनाथांचे शिष्यत्व पत्करल्याप्रमाणे नम्रपणे आणि शांतपणे वागत होते. ते संन्यासी आपला आश्रमधर्म विसरून चटकन नाथांच्या पुढे वाकले, पण त्यांना अडवून नाथांनी त्यांना त्यांच्या चतुर्थाश्रमाची आठवण करून दिली. भक्तिरसात नाहून निघणारा श्रोतृवृंद, प्रवचन संपले तरी जागचा हालत नव्हता इतकी अवीट गोडी तो या भागवतात अनुभवित होता. हळूहळू लोक एकनाथ महाराजांना संत एकनाथ महाराज म्हणू लागले. ते भक्त होते, पण आता संत ही उपाधी त्यांना येऊन चिकटली. श्रीमद भागवतातल्या एकूण 1367 श्लोकावर 18,800 ओव्या होत आल्या होत्या. केवढा अपार विस्तार! 6व्या अध्यायापासून काशी क्षेत्रात लेखन सुरू झाले होते. आता 31 अध्याय पूर्ण होत आले होते. नाथांना या लेखनाला जवळजवळ 3 वर्षाचा काळ लागला होता. ग्रंथ समाप्त करताना त्यांनी शेवटच्या अध्यायात प्रत्येक अध्यायाचा निष्कर्ष सांगितला. भागवत संप्रदायाची परंपरा सांगितली. ग्रंथाचे महात्म्य निवेदन केले. नाथांचे स्वकृत टीकेविषयीचे उद्गार, जनार्दन स्वामींचे आशीर्वाद व ग्रंथसमाप्ती काल व स्थळ यांचा निर्देश करून उपसंहार केला. कार्तिक महिन्यातल्या त्रिपुरी पौर्णिमेला हा ग्रंथ समाप्त झाला. त्या दिवशी सोमवार होता. श्रोतृवृंदांनी ग्रंथसमाप्तीचा महोत्सव करण्याचे ठरवले आणि जो तो आपापल्या परीने कामाला लागला. काशी क्षेत्रातले गल्ली बोळ झाडून धुवून स्वच्छ केले गेले. घरोघरी गुड्या तोरणे उभारली गेली. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या घरचेच हे कार्य आहे अशी प्रेमभावना होती. श्री काशी विश्वेश्वराला महापूजा बांधण्यात आली व आदिशक्ती अन्नपूर्णेला कुंकुमार्चन करण्यात आले. जिकडे तिकडे उत्साहाचे उधाण आले होते. ज्याच्या त्याच्या तोंडी भानुदास एकनाथ हा नाममंत्र होता. जो तो ज्याला त्याला विचारित होता, काय मिरवणुकीला येणार ना? मग शंका आहे की काय, हे ठराविक उत्तर मिळत होते. ग्रंथ समाप्तीचा असा अपूर्व सोहळा कधी झाला नव्हता आणि भविष्यात होईल याची कोणाला खात्री नव्हती. अबीर, बुक्का, गुलाल यांचे ढीग जागोजागी दिसत होते. मराठी भाषा न समजणारी मंडळीही हा अपूर्व सोहळा यथासांग पार पाडायला सिद्ध झाली होती. दक्षिण काशीचा हा पुरुषोत्तम भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन या धर्मक्षेत्रापर्यंत आला आणि त्याने दिग्विजय गाजवला. पण एवढा महोत्सव चालू होता तरी एकनाथांच्या मनी रुखरुख होती. हरी भेटायला हवा होता, त्याशिवाय या उत्सवाला पूर्णता नाही. आणि जणू परमेश्वराने त्यांची मनीषा पूर्ण करण्याचे योजले की काय न कळे. जे गेल्या 3 वर्षात घडले नाही, जमले नाही, ते विश्वेश्वराच्या मंदिरात ईश्वर साक्षीने घडत होते. नाथ विश्वेश्वराला साष्टांग नमस्कार घालून उठले, मात्र त्यांच्या मागोमाग हरीने साष्टांग नमस्कार घातला. हरीने उठून मागे पाहिले तो प्रत्यक्ष जन्मदाते बाबा. ते डोळे मिटून त्या कैलासपतीची मनोभावे प्रार्थना करत होते. हरी आश्चर्याने जवळजवळ ओरडलाच, कोण? बाबा? आणि त्याने नाथांचे झटकन पाय धरले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. नाथांनी बाबा ही हाक ऐकताच डोळे उघडले आणि आपल्या पुत्राला कवेत कवटाळले. ही पिता पुत्रांची भेट पाहून जणू तो आशुतोषही संतोषला. नाथांच्या नेत्रातून झरझर अश्रूंची बरसात होत होती, पण त्यांनी आपल्या भावना चटकन आवरल्या. हरीच्या पाठोपाठ त्याच्या बायकोनेही मामंजींना वाकून नमस्कार केला. गर्दीतून बाजूला होऊन उभयतांनी एकमेकांचे कुशल विचारले. हरिपंडित म्हणाला, बाबा, मी अध्ययनासाठी उज्जैनीच्या संस्कृत विद्यापीठात सहकुटुंब गेलो होतो व हा आत्ताच तिकडून परत येतो आहे. आज ही काशीनगरी नव्या नवरीसारखी नटलेली पाहून मी चौकशी केली तर कळले की आज भागवत ग्रंथाच्या लेखनाचा समाप्ती उत्सव आहे. किती बोलू आणि किती सांगू असे हरीला झाले होते. नाथांचे हरीच्या बोलण्याकडे लक्ष होते. तो हातचे राखून बोलतो आहे हेही कळत होते, पण डोळे मात्र सुनबाईचे क्षेमकुशल विचारत होते. एवढ्यात कोणीतरी येऊन म्हणाले, महाराज, चलताना उशीर होतो आहे. नाथ म्हणाले, हरी, तुम्ही चटकन गंगास्नान करून मनकर्णिका घाटावर या. नाथांच्या स्वरात आनंदाची कारंजी उमटली. ग्रंथ समाप्तीच्या वेळी, त्याच्या सोहळ्याच्या वेळी पुत्रभेट झाली ती त्यांना फार शुभशकुनाची वाटली.
मिरवणुकीसाठी हत्ती शृंगारण्यात आला. विविध तऱ्हेचे चांदीचे दागिने घालून त्यावर सोन्याचा मुलामा केलेली चांदीची नक्षीदार अंबारी ठेवली होती. कलाकुसर काढलेली झूलही त्याच्या पाठीवर घातली होती. मिरवणुकीपूर्वी नाथांची पूजा करावी म्हणून मंडळी पूजाविधीची तयारी करून सज्ज होती. पण नाथांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला व पूजा करायची आहे ती ह्या श्रीमद भागवत ग्रंथाची याची त्यांना जाणीव करून दिली. ग्रंथपूजनानंतर नाथांच्या गळ्यात अक्षरशः शेकडो हार घातले गेले. इथे मात्र श्रोतृ समुदायांनी महाराजांचे काहीही ऐकले नाही. आनंदाने एकमेकांना पेढे वाटले व प्रसाद म्हणून एकमेकांना रबडी पाजली. त्या दिवशी काशीमध्ये रबडीचे अक्षरशः शेकडो हंडे संपले. नाथ पितांबर नेसले होते. कपाळावर दुबोटी केशरी गंध लावले होते. त्यांचे सुदृढ शरीर, त्यांची भावपूर्ण नजर आणि कार्यपूर्तीचा आनंद यामुळे आज एकनाथांना जणू भगवंत सदृश्य तेज आले होते. ते भगवत स्वरूप वाटत होते. ते उत्सव मूर्तीच होते. मठाधिपतींनी एकनाथांना ग्रंथासह हत्तीवर अंबारीत बसण्याची विनंती केली. त्याबरोबर नाथ संकोचून म्हणाले, छे छे, यात माझी मिरवणूक काढण्यासारखे काही नाही. मिरवणूक काढायची आहे तर त्या एकाकार टीका ग्रंथाची काढा. ते पुढे म्हणाले, तुमचे प्रेम, तुमच्या भावना मी समजतो, पण माझ्या मर्यादाही मी ओळखून आहे. आपल्या सर्वांसह चालत राहण्यातच विशेष आनंद आहे, त्यातच ग्रंथाचा गौरव आहे. नाथांच्या या सौजन्याने आणि नम्र वृत्तीने सर्वांचा आदर दुणावला. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, गोपाळकृष्ण महाराज की जय एकच जल्लोष उडाला. हत्ती दिमाखात चालू लागला. गुलाल बुक्क्याची उधळण झाली. टाळ, मृदुंग, झांज, टिपरी, ढोलक, डमरू सारी निर्जीव वाद्ये संजीवन मिळाल्याप्रमाणे तालात वाचू लागली आणि नाचू लागली. या सोहळ्याच्या अपूर्व देखाव्याने नाद भारावले. त्याच क्षणी त्यांना वाटले, इथे आज गिरिजा हवी होती, उद्धव हवा होता. त्यांची नजर हरिपंडिताला हुडकू लागली आणि काय आश्चर्य, त्यांना भास होऊ लागला की ह्या आनंद जल्लोषात, या आनंद सोहळ्यात श्रीखंड्या सामील झाला आहे. मिरवणुकीतली मंडळी कितीही उत्साहात दिसली, आनंदात दिसली, तरी त्यांच्या मनाच्या गाभ्यात काळजीची तरळ रेषा चमकून गेल्याशिवाय राहत नव्हती. नाथांची कार्यसमाप्ती झाली होती. त्यांचा काशीवासही आता संपणार आहे. नाथ स्वगृही पैठणला परतणार हे निश्चित होते. या सत्पुरुषाचा सहवास संपणार होता. अमृतवाणी ऐकू येणार नव्हती, ही ती खंत होती. मिरवणूक चालूच होती. गर्दी वाढत होती. दारूकामाची आतषबाजी अप्रतिम होती. ह्या सर्वांपेक्षा एकनाथ मात्र अंतःकरणातल्या कृष्णमूर्तीशी एकरूप झाले होते. त्याची ही करणी, त्याचेच हे कर्तृत्व. पण मला मात्र विनाकारण मोठेपणा देऊन आपण नामानिराळा राहिला आहे. हा त्याचा खोडकरपणा म्हणायचा की खेळकरपणा म्हणायचा? ते काहीही असले तरी या ईश्वरी सूत्राप्रमाणे माझा हट्ट मात्र त्या गोविंदाने पुरा केला. माझा हरी मला भेटला आणि आज तो या उत्साह सोहळ्यात सामील झाला. आता तरी त्याला प्राकृताचे महत्त्व पटेल आणि त्याचा दुराग्रह दूर होईल. मठाधिपती संन्यासी महाराज नाथांच्या कानाशी लागून म्हणाले, क्यों जी एकनाथ महाराज, आप तो पूरे खुश है ना? नाथांनी नजरेनेच त्यांना होकार दिला. लोक गर्जना करत होते, संत एकनाथ महाराज की जय, गोपाळकृष्ण महाराज की जय. हे प्रकरण इथे संपलं. हरिओम तत्सत.